तर आम्ही कावड यात्रा गेलो तर सही, पण रातच्या अंधारात आम्ही रस्ताच भुलून गेलो. सगळ्यात पहिले टेम्पोत बसून आम्ही आलो सरळ धोपेश्वर. मग काय फटकन मंदिराच्या अंदर येऊन भोले बाबाचे दर्शन घेतले आणि सरळ बाहेर आलो. मग मंदिराच्या बाहेर निघून आपण आलो सरळ अटीहून पाहतो व खिचडी वाटप चालू. मग काय फुकटचा माल तर आपण कुठेच सोडत नाही, आपण घेऊन टाकली खिचडीची प्लेट. सगळे एका ठिकाणी बसून मग सगळ्यांनी खिचडी खाल्ली आणि मग आम्ही आलो सरळ कावडकडे. मग तेवढ्यासाठी आपल्याला आपला मित्र बाबा भेटला. मग तो म्हणे आलोच म्हणे मी दर्शन करून. म्हटलं ये बुद्ध दर्शन करून. मग का जरा इकडे घुम तिकडे घुम, मित्रासोबत भेट, याले बोल त्याले बोल. मग तेवढ्यात आमच्या पोटात कुदायला लागले व उंदर. त्या उंदरायला शांत करण्यासाठी आपण आलो हॉटेलमध्ये. मग अटीहून आम्ही एक एक कचोरी दाबली आणि मग उंदरायला शांत केलं. मग आमच्या पोटातले उंदर शांत करून आम्हाला दिसली बो एवढी मोठी गर्दी. मग आता एवढ्या गर्दीत म्हटलं म्हणजे फक्त डीजेचीच कमी होती बस. मग काय एवढं म्हणता तिकून डीजे बी प्रकट झाला. ना मागे गेले 2-3 दिवस मी बी जे म्हणून ते सगळं पुरंच उरायलं. आता तुम्ही बी मग एक इच्छा पुरी करून टाका. तुमच्या स्क्रीनवर जे फॉलोचं बटन दिसते ते फटाफट दाबून द्या. मग का डीजे बी असा तसा नव्हता, एकच नंबर होता. कारण की शिवाजीनगर बोलते ना दादा. मग डीजे आल्यानंतर पोट्टे भिडले बशी ते नाचायले, कारण की मग पोटाला जीरपर्यंत पुरं नाचता. मग डीजे समोर नाचता कधी 12 वाजले आम्हाला माहितच नाही पडलं. मग 12 वाजता मस्त आरती झाली. मग आरती केल्यानंतर आम्ही सगळे निघालो भाऊ डीजेच्या पुढे, कारण की कावड एक बार निघली म्हणजे सीधे सनसप 8वाच गिअर पकडत होते. ना मग पुढे आपल्यासोबत काय काय झालं ते पाहू पण नेक्स्ट पार्ट मध्ये. तुम्हाला कधी हा पार्ट आवडला असेल तर मग आपल्याला फॉलो करायला विसरायचं नका. चला तर मग भेटूया याच्या नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत